आवाज देते बाई रे दुगा माझे नंदन बाई रे दुगा वेदू काय झालं साईला तुमच्या भावाची साडी बघा अगोदर माय सोशी उद्याची ती शिकव घरा बाजून ते तुला तो का सारव बाई सारव सुपलीचे एक डब्बा फुल हे नारिया तुला लाजचे शरम आहे की नाही रे बहिणीच्या घरी आला आणि शाळेबांसारखा वाटतो तू डोक्यावर ओढी पांघरून मी म्हटले स्वतः पाहिला मला थंडीला अरे थंडी लागली का वेदू काय वहिनी त्याला थंडी लागली का म्हणून त्याला ओढणी पांघरून घेतली तो थरथर कापतोय आपल्याला वाटतं काहीतरी बोलताना ऍक्शन करतोय बरोबर आहे थंडीचे दिवस आहेत वाटतं हे वेदू जी खूप भुकेला येतो तो अशी कर माझ्यासाठी चाय आणि नाश्ता बनव मी सगळं करते मी काही टेन्शन घेऊ नका निशिकाच्या घरात अर्ध गुंड पाणी राहिले अर्ध गुंड पाणी घेऊन आणि राहते घरी मी बाहेर चालली पाणी घेऊन येते तू सगळं बनवून टाक अर्ध्या गुंडात क्लास करायचे मी बाहेर नाही पाठवलं कधी घरातलेच काम करायचेस तू समजले बरोबर लवकर याला नार्या मी पाण्याला जाऊन येते माझ्या नंदेला काही त्रास देऊ नकोस तू तेच म्हणते येते का मी जाऊ ओ या लवकर लवकर याला जेजीबाई माझी वहिनी आणि या सैतानी फार माझ्या मागे ठेवली जाऊ दे बाई किती काही असलं तरी पाहुणे आहे वहिनीचे भाऊ आहे वहिनीचे भाऊ म्हणजे माझे कोण मेवणे अशी करते मेवणे साहेबांची आज गंमतच घेऊन पाहते जाते बाई काय हालून बोलला माहित बाई कुण्या गावात आलं पाखरू कुण्या गावात आलं पाखरू बसलई डोलात बसलई डोलात फक्त 26 वर्षाचा माय बाप मेले तेव्हापासून तू किती गणालीस नाही तुला एवढं माहित आहे ना माझ्या घरी कामाचा किती व्याप वाढलाय तो मला भावाला विसरून द्या याच्यानंतर तुझ्या घरी येणार नाही मी 26 वर्षाचा माणूस आहे माझ्या बरोबर शिवाय पोरं झाले त्या गमग्याने झाले आणि माझं लग्न झालं असतं तर म्हणलं तर झाले पोरं पापाचे हात काही चिंता आहे मला नारे मी का असते मागच्या म्हणजे तुला मागच्या वर्षी लग्न कर म्हणाली तर नाही मी लग्नच नाही म्हणाला तेव्हा माझ्याकडे पैसा नव्हता आणि आता आज पैसा आहे मापाशी का कमी आहे 10 एकर जमीन आहे वरील 2 मजली बिल्डिंग आहे नार्या तुझ्या मनात कोणतरी आहे रे बापू पोरगी म्हणून तितक्या गोष्टी करतोय माझ्या मनात पोरगी आहे ना कोणती आवत त्या पोरीला तू बी ओळखतेस
मी ओळखते मा भाटवाडी ओळखते, त्याला पाठवाय ओळखते हे सारे रिश्तेदार ओळखते. म्हणजे आई तरी कधीची पोरगी आहे सांग सांग अहो तुझी नणंद. नालाय का माझ्या घरातून माझ्या नंदेवरून डोळा ठेवलाय तू काऊ? हे बाब जमणार नाही अरे बा काऊ? माझ्या नंदेचं लग्न तुझ्यासोबत मी लावून देणार नाही मायात कोणती खराबी आहे सांग. माझी ननंद शेंगसारखी हा? एरंडीच्या फटकासारखी वाढलेली आणि मी दोडक्यासारखा आखडो. तू दोडक्यासारखाच आहे हा? खरकटली मला लग्न नाही करू देशील? का बाई? तू ना आपली नणंद मला दिलीस नाही तर मी काय तुला राहणार आहे का? मी दुसरी कोणती तरी पोरगी मागितली आणि तिच्यासोबत दुसऱ्या पोरीसोबत लग्न केलं मी. आणि तू मा भाटवाईकडून माझ्या घरी आली. कदाचित तिनं तुला पाणी दिलं नाही, तुला जेवायला विचारलं नाही तर तू कोणाला म्हणशील? तुलाच बोलीन रे मग? तुझ्या बायकोने पाहिजे पाणी नाही दिलं हा? जेवण का सरफराई नाही केली म्हणून मग? हो बरोबर आहे मग आणि तू नंतर जायचं. माझी ननंद आई तर हा? माझी वहिनी आली माझा भाव आला म्हणे धावत जाईल झाडीवर पाणी घेऊन येईन हा. खायला प्यायला विचारल माणसं बरं सगळं देईन. नाही तर का मग मात कोणती खराबी आहे सांग. सोळावी गोष्ट बरोबरच बोललायस तू मग नार्या, हा. ही बहीण आहे तुझी हा. अरे भावाचं वाईट सोचेल का हे बघ हा? लग्न लावूनच देते बघ नाही नंदेचं तुझ्या बरोबर खरं? पाय बाई एवढं दिवस तू माझं काम करशील ना तर बाई तू मरजो नको न वाजो नको. पुढे जाऊ तरी बघ अहो अखंडची रंगीर आहे. वरती जाऊन बसतो मी. हा, हा. नार्या, हा. तुझे पाठवा गेले त्याला तहसील मध्ये कुठे गेले? तहसील मा भाटवा तहसील गेला. अरे तहसील ते तहसील तहसील हे बघ, मी म्हणलं तहसील काय धरला बा तुझ्या पाठवाला मी बरोबर मी आपल्या जाळ्यात मी फासते हा काय बाई एवढं मग काम करून दे बाई. हो हो ठीक आहे. हा, जा, जा. हा. हो. हो. काय करावं? घाई वावराकडे आलो. वावराचे काम संपले, मोटर चालू केली पण आठवण आली की मला तहसील मध्ये काम आहे. घाईने गाडी घेतली आणि तहसीलला आलो तर पाहतो तर तहसीलला लागलं एवढं सर्व ऑफिस बंद आहे. कारण आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे. मला काही कळलंच नाही. चला आता आलो तर आलो पण काय करावं? आता वापस गेलं पाहिजे आपल्या घरी. बोलत चालत आपल्या घरी वापस जातो. राजा राणीच्या जोडीला पाच बजली हिमारीला. राजा राणीच्या जोडीला पाच बजली हिमारीला. सांगा कोणाचं योगदान, सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सांगा कोणाचं योगदान, सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. राजा राणीच्या जोडीला पाच बजली हिमारीला. राजा राणीच्या जोडीला पाच बजली हिमारीला. सांगा कोणाचं योगदान, सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. सांगा कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. बोलत चालत घरी आलो. पत्नी असेल माझी आतमध्ये आवाज मारतो. माया, ए माया, माया 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 ग माया, माया माझे प्रेमाचे नारी माया ग माया, ए माया.
नाही तर का नवा आहे बघतो. नाही हो, मी म्हटलं वेगळाच पाणी सुधारला काय होता काय नवीन आहे का काही खास? कुठे गेले होते हो तुम्ही? आता पाय सकाळी तुला माहित आहे ना मी कास्तकार माणूस हो वावरात गेलो तर रोमण्यासी ना घरी आलो तर ढोमण्यासी काय की नाही सकाळी जर वावरात गेलो तर तशीच मला आठवण आली कसाला माझा सात भरायचा काम आहे म्हणून मी तहसीलवर गेलो तहसीलदाराकडे पण आज रविवार दिवस आहे हा मला काय आठवणच नाही गेलो तसाच वापस आलो गाडी घेऊन. वावर 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 चौशी 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 त्याच्या पलीकडे काही दुसरं सुचतच नाही तुम्हाला? आता दुसरा काय सुटणार आहे सांग तू तुमच्या सांग. घरी कोणतरी वाट पाहत आहे, लक्ष दिलं पाहिजे हे नाही कळत? अरे पण आता काय आपण नवीन आहो का? तुम्ही काय म्हणा, तुमचं प्रेमच राहिलं आधी सारखं सगळं विसरून गेलं. नाही नाही तसं काय नाही आधी तर राखू महिन्यासारखे राहायचे, आता तिथासारखे बनलात तुम्ही. हे आता तुझी सोच आहे. ते तर काय सांग काय त्या मला तुमचे महिना महिना मी तुमचे महिना तुम्ही माझ्या घो बडका 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 तुम्ही मला काय झाला राजा मला सोडून जाऊ नका, सोडून जाऊ नका. काही चुकलं असेल तर माफी बदला करा, काही चुकलं असेल तर माफी बदला करा. मी तुमच्या पायातील दासी आहे दिलबरा, मी तुमच्या पायातील दासी आहे दिलबरा. प्रेमाने बोला काय झाला दोन घटका झालं काय काय म्हणते काय म्हणतो तू सांग तुम्ही मला आम्ही नाही जा तुम्ही मला सोडून जाऊ नका, सोडून जाऊ नका. पाटील आज काय ते नवीन आहे वाटतं विशेष सांगायचं आहे विशेष वर्ध्या बरोबर